नमस्कार लाडक्या बहिणींनो, यश आलदर या न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता 3,000 रुपये मिळणार. राज्य शासनाने GR देखील काढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आता मतदानाआधीच 3,000 रुपये खात्यात जमा करायचे लेखी आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये वाटपाचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले. आता लाडक्या बहिणीला मतदानाआधीच हे रुपये मिळणार, त्यामुळे महिला खुश होणार आहेत. पण हे 3,000 रुपये खात्यात येण्यासाठी एक कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे लागणार. आता ज्या बहिणींनी लवकरात लवकर हे कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करतील फक्त त्यांनाच हे 3,000 रुपये मिळणार आहे. यासोबतच 25,000 रुपयाचा अतिरिक्त अनुदान देखील 22 लाख महिलांना मिळणार आहेत. जर तुम्हाला 3,000 रुपये आणि 22 लाख रुपये अतिरिक्त अनुदान पाहिजे असेल तर हे एक कागदपत्रे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे 2 दिवसात जमा करायचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पहा, महिलांना खुश करण्यासाठी पुढे मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांचे मतदान होणार आहेत आणि आता सध्या अर्ज भरणे सुरू आहे. 26 नोव्हेंबरला संपूर्ण जिल्ह्यातल्या उमेदवारांची यादी प्रदर्शित होणार आहे आणि 2 डिसेंबरला मतदान आहे आणि मतदान निकाल 3 डिसेंबरला आहे आणि मग याच मतदानामध्ये महिलांना खुश करण्यासाठी सरकारने आधीच पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार सध्या आचारसंहिता जरी चालू असली तरी सरकारने पूर्वीच्या योजनेचे पैसे देण्याचा आदेश देखील दिला आहे. सरकारला अंमलबजावणी करण्याचा आदेश आहे. याच आदेशाचा वापर करून सरकारने डायरेक्ट 3,000 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला, कारण की जर 3,000 रुपये टाकले तर महिला खुश होणार आहे आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यावर याचा मेसेज येणार आहे, पण यासाठी अंगणवाडी सेविकांना एक कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागणार. जर हे तुम्ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा केले तर आजच्या आजच पैसे जमा होणार, तर आज पैसे मिळतील. उद्या केले तर उद्या मिळतील. पटकन हे कागदपत्रे जमा करायचा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पहा, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने महिलांना विशेष अनुदान देण्यासाठी निर्णय घेतलाय. 22 लाख लाडक्या बहिणींना 25,000 रुपये एक विशिष्ट अनुदान मिळणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून या 22 लाख महिलांना आता निवडले जाणार आहे. पण यासाठी अंगणवाडी सेविकाकडे एक कागदपत्रे द्यावे लागणार आहे. प्रत्येकाने हे विशिष्ट अनुदान मिळणार असल्यामुळे प्रत्येकाने कागदपत्रे लवकरात लवकर जमा करायचं आहे. आता 3,000 रुपये एकत्र घ्यायचे असल्यामुळे सरकारने हे जे वितरण सुरू केले आहे त्याचे 4 टप्प्यामध्ये भाग केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातले काही जिल्हे आहेत, नाशिक विभागातले काही जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगरमधले काही जिल्हे आहेत, विदर्भातील जिल्हे आहेत, कोकणातील जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी स्वतः आदिती तटकरे मॅडमनी सांगितली आहे. त्यामुळे 100% फिक्स पैसे येणार. पण 4 नियम या वितरणासाठी लावण्यात आले आहे. या महिलांना लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे कागदपत्रे जमा करावे लागणार आहे. फक्त यांनाच पैसे मिळणार आहेत. पहा, ज्या महिलांना कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कागदपत्रे कुठले आहेत व ते 4 नियम कुठले आहे हे सांगण्यात येणार आहेत. तर पहिला नियम आहे तो आधार कार्डच्या विषयी आहे. ज्या महिलांचे आधार कार्डवरती नाव चुकलेलं आहे किंवा बँक खात्यावरती आणि आधार कार्डवरती नाव सेम नाही, त्यांनी ते नाव बदलून घ्यावे आणि आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. दुसरा जो नियम आहे तो पॅन कार्डच्या विषयी आहे. ज्या महिलांनी अजून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही ते करून घ्यावे. तिसरा जो नियम आहे तो राशन कार्डचा आहे. राशन कार्डचे ज्यांनी अजून KYC केली नाही ती KYC पटकन करून घ्यावे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. चौथा जो नियम आहे तो बँक खात्याविषयी आहे. बँक खात्यामध्ये कमीत कमी पैसे ठेवणे हे सरकारने आता सांगितले आहे. त्यामुळे बँकेत कमीत कमी अमाऊंट ठेवणे हे बंधनकारक केलेले आहे. पहिला कागदपत्राचा विषय. आता ज्या महिलांचे
पती हे वारलेले आहेत त्या महिलांनी त्याचे मृत्यूपत्र हे अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे. आणि ज्या ज्या महिलांचे डिवोर्स झालेले आहे त्या महिलांनी डिवोर्स कागदपत्राचे झेरॉक्स हे अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे. तर हे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे. आणि असेच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.